तो गाईस चष्मा बघायला आलोय आपण. एनर्जी ड्रिंक फॉर द डे. एवढं आधार मागायला लागल्यावर माणसाने काय करायचं? गाभाऱ्यात बसून आमची परीक्षा घ्यायला मजा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. आपल्यासोबत या ब्लॉगमध्ये भरपूर दिवसानंतर अभिराज वरपे. तर आता आपण पिक्चर बघायला जाणार आहे. रात्रीचे 10 वाजताचे आणि 11:30चा शो आहे आपला. 3 नंबरचा आहे, त्याच्यामध्ये आम्ही शिरलोय. कोणता पिक्चर चालला काय माहिती. कोणता पिक्चर चालला ते काहीच माहित नाही. कोणत्या पण स्क्रीनला काय नवीन वाटतं कोणतं तर दुसरं. पिक्चर कसं आहे? अजून मध्यंतर झालंय पण चांगलं आहे, खूप चांगलं आहे. सुट्टे तरी बाबा. ए जडेजा थांब थांब जरा थांब. हे काय रे 150? हा 4 जण आहे ना तुम्ही? कोणाला तरी किडनॅप करून घेऊन चालले वाटतं तुम्ही. मला किडनॅप केलंय या वेड्याबाईनी. मग पोलीस कंप्लेंट करा. आता माझ्यासाठी चालवणार नाही, मला तहान लागलीये. 10 किलोमीटरवर धरण आहे, आलं की जेवढं पाहिजे तेवढं प्या. अगं तोपर्यंत राहीन का मी? घाबरू नका. जोपर्यंत यांच्याकडून देवळाची चावी घेत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कुठं जाऊ देत नसते. तुम्हाला पाणी पाजणार. अगं पण कधी? हे दत्त्या, आधार मागायला लागल्यावर माणसाने काय करायचं? गाभाऱ्यात बसून आमची परीक्षा घ्यायला मजा येत असेल ना? हा? तर गाईज दिवस दुसरा आणि आता आम्ही चाललोय. लयच ऊन लागतं, लय ऊन वाढलं. यांच्या इकडे तर खूपच जास्त ऊन आहे मुंबईला. मुंबईची गरमी तुम्हाला माहिती असेल. काहीतरी ऑफिस वाटतं मोठं तर पण. तर चला, लय ऊन लागते, निघूया लवकर. मी 2 किलोमीटर चालत आलो आहे. मी त्याला असंच म्हटलं की चला आपण चालत जाऊया वगैरे, आणि तो रेडी झाला. आता हालत बघा, एकदम घामाने भरलं. पण तसं लवकर अंतर पण गेलं, कारण की एक सोबत असलं तर पटकन जात. एनर्जी ड्रिंक फॉर द डे. एवढ्या उन्हात हेच ठीक आहे. हां गाईज लय भयानक ऊन आहे. सावलीत आल्यावरती भारी वाटतं. आता आपण भरपूर एकदम उन्हात तानाचं हे करून चालत आलो. आता मस्तपैकी स्विमिंगला जाऊया. थंड थंड पाहणं मज्जा आहे. काय म्हणतो? हां मज्जा आहे. बघूया आता आपण चाललो आहे. कुठं चाललो आहे ते नाही माहिती. कुठं चाललो आहे बघू ना काय होतं. आता आपण गोळ्या खाणारे खूप वर्षानंतर. मी असंच रस्त्यावरती फिरतोय आणि या भाऊंच्या डोक्यात आहे की इंस्टावरती ब्लॉगिंग चॅनल चालू करायचं. काय आपण करू तसं काही नाही. तुम्हाला लिंक पाठवतो, फॉलो पण करून टाका. तो गाईस चष्मा बघायला आलोय आपण. खूप सारे फ्रेम आहेत. चष्मा बघणार कसा दिसतोय. गाईस याला कुठला चष्मा घ्यायचा कन्फ्यूज आहे. हा वाला की तो हातातला.
गॉगल टाईप वाटतं ना तो. काय नाही बघायला नाही म्हणतो ना, पण बघितलं विश्वास गाईस कसा दिसतोय मी तुम्ही मला सांगा. तुझं काय माझं मी कसा पाहुणा आहे ना या ब्लॉगचा. तर गाईस माझा सुद्धा विचार चालू आहे डेली ब्लॉग सारखे उघडावा एक हाऊस म्हणून. बघू काय होतंय. पुढे फ्रेमचे चष्मा बघितले, जसं बघू जसे जसे बघू तसं तसं एक नाही का असं हा चांगला आहे तो चांगला आहे, हा चांगला आहे तो चांगला तो वाढवतो ना. बघू कोणता चांगला दिसेल परत. बोल आता काय मगाशी काय म्हणत होतं. मी म्हटलं काय त्याचे एवढे 100 सबस्क्रायबर्स आहे युट्यूबला. अरे 100 झाले कोणतरी येण्याने परत अनसबस्क्राईब 99 झाले. म्हटलं एक माझं नवीन ब्लॉगचं चॅनल चालू करायचं, एखादा फोन तरी स्पॉन्सर कर. लवकरच करतो चालू गाईज, हा लवकरच चालू करणार चॅनल. 2 दिवसाचा व्लॉग बनलाय तर आय गेस बस झालं. कसं वाटलं नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि चला येतो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.